राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलाय। लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होऊन सुद्धा संबंधित व्यक्तींवर ना कारवाई झाली ना त्यांना अटक झाली असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय। गुंडांकडनं लवांडे यांना आजही धमक्या येतात। सत्ताधारी मंत्री आमदार आरोपींचं समर्थन करतात याचा खुलासा मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे अशी मागणी सुद्धा आता सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। शिवाय लवांडे यांना तातडीनं सुरक्षा पुरवली जावी, त्यांच्यावर भविष्यात हल्ला झाला तर त्याला संपूर्णतः गृह खात्याची निष्क्रियता जबाबदार असेल असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय। अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीनं होणारी विक्री बंद आता करण्यात आलेली आहे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे। ज्यांच्या पाठीवर शेकडो डाग आहेत ते इतरांकडे बोट दाखवताना चांगले दिसत नाहीत असं रवींद्र चव्हाण म्हणतायत। काँग्रेसचा इतिहास आणीबाणी, कलम 370 आणि बोफोर्स सारख्या राष्ट्रविरोधी देशद्रोह्यांनी डागाळलाय, त्यामुळे काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांनी कोणालाही देशद्रोही म्हणणं हास्यास्पद आहे। ते आपल्या पक्षाचा बहुतांश इतिहास विसरलेले दिसतात अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। पुढची एक बातमी नवी मुंबईमधली आहे। कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात घडलेला आहे। दागिने लुटणारा आरोपी तुर्भे पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मोबिन नूर कुरेशी असं या आरोपीचं नाव आहे। 60 वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या या कुरेशीला तुर्भे MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केलेली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडालेली होती। महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संतप्त नातेवाईकांनी काही काळ रस्त्यावर आंदोलन देखील केलं होतं। त्यामध्ये आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती। त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची CCTV किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती। या ठिकाणी तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या DB पथकाने खूप चांगले पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे, तो आम्ही गुन्हा उघडकीस आणला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।